आजचा व्हिडिओ हा दत्त भक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी, गुरुचरित्र पारायण करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण या अगोदर मी असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेलाच नाही. म्हणजे गुरुचरित्र पारायणासंबंधित मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहे, परंतु ह्या व्हिडिओमध्ये जितक्या डिटेल पद्धतीने समजून सांगितलेलं आहे, अगदी नव्याने गुरुचरित्र पारायण करणाऱ्यापासून ते वयस्कर माणसापर्यंत सर्वांना हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तर सुरुवात करूया व्हिडिओला. सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे श्री नृसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर. संप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाचा त्याग करून मनशांतीच्या शोधासाठी गाणगापुराच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला. तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली. ही घटना शके 1490 मध्ये घडली. याचा अर्थ असा की तब्बल 110 वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा अमरजा संगमावरील 1 महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले. श्री गुरुचरित्रात ग्रंथात ही उपासना 3 प्रकारे करता येईल असे चरित्रकार सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे. अंतःकरण आस्था पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र सौख्य होम इह परम. दुसरा प्रकार सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती. सुचिरभूत होणी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. दीनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्यादिक करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगविल्याही शोभा करावी. देशकाला ही संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणांसी पूजावे प्रथम दिवसापासून. बैसावया असावे एक स्थान अतस्त्वार्थ भाषणी धरावे मौन. कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मण वडील वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचती प्रारंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिनी 35 38 पर्यंत पाचवे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 52 वाचूनी अवतारणिका वाचावी. अशी सप्ताह पद्धती ते सांगतात. याचं पुढं मराठीमध्ये विश्लेषण आहे. नंतर उत्तर पूजा करून उपहार करावा. रात्री भूमीवर झोपावे. ब्राह्मण सुवासनीस भोजन दक्षिणा द्यावी. त्यांना संतुष्ट करावे असेही प्रतिपाद दिलेले आहे. आता त्यानंतर तिसरा प्रकार धर्म अर्थ पुस्तक लिहिता सर्व सिद्ध म्हणजेच लेखन स्वरूपात सेवा करावी. सदा वाचावे गुरुचरित्र. ह्या ओवीचे 2 अर्थ आहेत. सदा म्हणजे नित्याने अथवा दररोज आणि सदा म्हणजे सप्ताह पद्धतीने सदैव दररोज वाचताना एक फायदा होतो. त्याचा प्रसंग अध्याय 22व्या मध्ये गुरुचरित्र कथा प्रसंग अध्याय 22व्या मध्ये ओवी 48वी. तर पारायणाची फलश्रुती नेमकी काय? कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच. मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशीही मनीषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते. या सर्व गोष्टी ग्रंथपठन पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. दासबोध तुकारामांची गाथा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथांच्या पारायण सेवेने भक्तांना त्या योगे फलप्राप्ती होतच असते. श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. तर ती अशी. सर्वात पहिलं त्रिपदा गायत्री मंत्राचे पठण किंवा 108 मण्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप करू शकता. तसेच गुरुचरित्र वाचावे. त्रिपदा गायत्री मंत्र पुढील प्रमाणे. हा जरासा गायत्री मंत्रापेक्षा वेगळा आहे. ओम भू ओम भुव ओम स्वाहा मह ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम
ओम आपो ज्योती रसोमृतम ब्रह्मभुवर्व स्वरोम ओम विष्णवे नमा. माझ्याकडून उच्चार थोडा चुकला असेल त्याबद्दल मी क्षमस्व माफी मागते. तुम्ही कोणत्याही एखाद्या मठामध्ये जाऊन तिथले कुणी जर गुरुवर्य असेल तर त्यांच्याकडून ह्या मंत्राबद्दल किंवा अनेक कोणते दुसरे मंत्र असेल त्याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता. ही सेवा अवघड वाटत असेल तर नॉर्मल तुम्ही जी मी 2 नंबरची सेवा सांगितली की सप्ताहाचं पारायण करायचं तर ते सर्वात सोपं आहे, ते तुम्ही करू शकता. मनोकामना ह्या मंत्राने तर पूर्ण होतातच, पण दत्तदर्शन घडून व्यक्ती अथवा वास्तू यातील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते तर सप्ताह काळात अथवा सप्ताहाच्या शेवटी तसेच ग्रंथ पठण श्रवण लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातातच. चाहूल अथवा सुगंध ह्या स्वरूपातही त्यांचे अस्तित्व म्हणजेच उपस्थिती कळून येते. त्यामुळे आपण मन बुद्धी शरीर यासहित अपार श्रद्धेने व उत्कट भावाने त्यांचे ध्यान अनुसंधान करावे. तसेच बाधा निरसनही होते. ग्रंथकाराने म्हटले आहे की जे जे जन भक्ती करीती त्यासी येईल आमुची प्रचिती मनकामना पावती त्वरित निश्चय वाक्य असे आमुचे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूत प्रेदादी बाधा निरसन होऊनी सौख्य होत असे. या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमांनी करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. सप्ताह पद्धती पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43, 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय असे श्री गुरुचरित्र पारायण करावे. हे पारायण करण्यासाठी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा मार्गशीर्ष महिना आहे, हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. ह्या महिन्यातच तुम्ही गुरुचरित्र पारायण करावे कारण ह्याच महिन्यात दत्त जयंती पण आहे. अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाच्या सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे आहेत. आता हे तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी पण तुम्ही एखादं जवळ जर स्वामी समर्थांचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे नक्की भेट द्या आणि तिथल्या गुरुवर्यांना एक मार्गदर्शन म्हणून विचारा किंवा त्यांना असं सांगा का मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, मी घरी करणार आहे किंवा मठात करणार आहे, हे पण त्यांना योग्य रीतीने समजून सांगा. ते तुम्हाला नक्कीच त्याचे थोडेसे वेगळे यापेक्षा नियम देऊ शकतात कारण हे नियम तर लागू पडणारच परंतु या व्यतिरिक्तही त्यांचं काही नियम असतील तर ते तुम्हाला सांगतील. सर्वात पहिलं वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. एकदा तुम्ही व्हिडिओवर लाईव्ह कुठेतरी पारायण ऐकू शकता किंवा तुमच्यापेक्षा जर कोणी पारायणात पारंगत असेल तर त्याच्याकडूनही तुम्ही उच्चारांचं ज्ञान घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा. 3 वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसावे. 4 वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. म्हणजे तुम्ही आज रात्री 3 वाजता सुरुवात केली आणि उद्या 5 वाजता असं नाही. तुम्हाला एक विशिष्ट ठराविक वेळच ठेवायची आहे. आसन पण तेच ठेवायचं आहे. आपलं आसन कोणाला द्यायचं नाही, वेळ ढाळायची नाही, पूर्णपणे शुद्ध होऊनच पारायणाला सुरुवात करायची आहे. जागेचंही खूप महत्त्व आहे कारण की आपण जर घरी पारायण करत असाल तुम्ही आज किचनमध्ये करताय आणि दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये कराल तर तसं चालत नाही. एक विशिष्ट 7 दिवस तेच तुम्हाला जागा ठेवायची आहे. कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये. 5 श्री दत्तात्रयांची मूर्ती अथवा प्रतिमा जे काही तुम्ही आणलं असेल नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व त्यात श्री दत्तात्रयांना येण्याचे आवाहन करावे. पण शक्यतो जमलं तर फोटोच असून द्यावा कारण की आता फोटो इझिली कुठेही अवेलेबल होता किंवा तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. 6 सप्ताह कालखंडामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे मनानेही आणि बाहेरूनही. 7 वाचन सुचिरभूतपणाने व सोहळ्यानेच करावे.
म्हणजे वस्त्र तुम्ही व्यवस्थित पारशे वस्त्रामध्ये पारायण करायचं नाही आहे. आंघोळ केल्यानंतर तुम्ही धुतलेले वस्त्रच वापरायचे आहे. जुने का असे ना, पण ते धुतलेले असावे, मागच्या दिवशीचे घालायचे नाही आहे. 8 सप्ताहात केवळ हविष्यान्न घ्यावे. म्हणजे हविष्यान्न म्हणजे दूध भात किंवा मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य करायचं आहे. साखर घ्यावी, गूळ घेऊ नये, गुळाचा वापर करू नये. गव्हाची पोळी म्हणजे चपाती, तूप, साखर घेता येते. 9 रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या थाबळीवर झोपावे. आसनावर 7ही दिवस वरती सोफ्यावर बेडवर बसू नये. 10 झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात किंवा तसे स्वप्नही पडतात, दृष्टांत होतात, अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. 11 वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. 12 सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंदाचा गमनाचा दिवस होय. 13 सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाशीण किंवा ब्राह्मण सांगून सांगता करावी. ह्या 7 दिवसाच्या कालखंडामध्ये कोणाच्याही पैशातून अन्नपाणी ग्रहण करायचं नाहीये. जे काही तुम्ही विकत घ्याल ते पैशातून घ्यायचं आहे. जमलंच तर 7ही दिवस, म्हणजे समजा एक दिवशी तुम्ही सकाळी बटाट्याची भाजी खाताय तर संध्याकाळी पण बटाट्याचीच भाजी खायची आहे. असे 7 दिवस जे तुम्ही अन्न सकाळी खाणार तेच संध्याकाळी खायचे, किंवा 7ही दिवस एकच अन्न खाल्लं, फक्त त्यामध्ये कांदा, लसूण, मीठ वर्ज्य आहे. हे तुम्ही पुन्हा मी सांगते की तुम्ही एखाद्या केंद्रात जाऊन व्यवस्थितरित्या तिथल्या एखाद्या गुरूंकडून याबद्दल अजून व्यवस्थितरित्या मार्गदर्शन घ्या. उद्यापनाच्या दिवशी तुम्ही जो काही महानैवेद्य कराल त्या महानैवेद्यात शक्यतो घेवड्याचीच भाजी असावी. भक्ती मुक्ती परमार्थ जे वांची मनी अर्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. गुरुचरित्र आणि दत्त महात्मे हे दत्त संप्रदायातील 2 मुख्य ग्रंथ, मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे. पण दत्तभक्ती ही दुर्लभ असल्याने याच्या वाचनाने आणि मननाने भाग्य फार थोड्या जणांना लाभते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा. अगदीच नाही तर नित्य 5 ओव्या तरी चुकवू नयेत, असे थोरले महाराज म्हणत असतात. पाहायला गेलं तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचारसंहिता, प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला. रामकृष्ण हरी.